वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा सांगितलं सत्रामध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण जर पाहिले समीर तर वेगळ्याच ढंगामध्ये आपण पाहतोय भरवलेली आहे, कारण कुठल्याही संघाकडून कुठलाही प्रवेश शुल्क घेतला नाही आहे. आणि खास वैशिष्ट्य आपण जर पाहिले तर एकाच संघाला आपण चॅम्पियन ट्रॉफी देणार आहोत. पारितोषिकं 4 आहेत, पण ट्रॉफी मात्र एकाच संघाला आपण देणार आहोत. या स्पर्धेचं महत्त्व फार आहे. समीर, तू कशा रीतीने पाहतो या स्पर्धेकडे? डेफिनेटली, कारण ही सुरुवात आहे. ते वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हणतात ना, की सुरुवात तुमची चांगली होती ना, त्यावेळेला तुमचं सत्रातील अर्ध काम तुम्ही चांगलं पूर्ण करता असं म्हटलं जातं. चला आपण मॅचकडे बोलूया. चर्चा सुरूच राहील. कुमार आल्या षटक क्रमांक पहिलं घेऊन. यॉर्कर पहिलाच बॉल पाहायला मिळाला. कुमारनं पहिल्या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी केली आणि या स्पर्धेची सुरुवात कुमारनं विकेटने केली आहे. पहिल्याच बॉलवर ऋतिक गोडेला आउट केलं होतं. मला आठवतं सकाळचा सामना, आणि ते देखील यॉर्करनं सुरुवात केली आहे. 3 ओव्हरची मॅच आहे योगी सर. ट्रॉफीज पात्र म्हणजेच काय तर सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढाई आहे. म्हणजे दोन्ही संघांसाठी या मॅचचं महत्त्व वाढलं आहे. काय तुम्ही काय बघता, कोणत्या दृष्टीने मॅचकडे पाहता, किती टार्गेट द्यायला पाहिजे? गोलंदाजी आपण जर पाहिली इताडी संघाची तर किमान तुम्हाला 30-35 पर्यंत प्रथमतः जावं लागेल. हो, यॉर्करचा प्रयत्न परफेक्टली वाईड यॉर्कर. तू मगाशी उल्लेख केला की लसित मलिंगा ज्याप्रमाणे साइडम गोलंदाजी करतोय, यॉर्कर्स त्याच्याकडे जास्त आहेत आणि त्याची तुलना तो कुमारशी केली. मला सुद्धा खूप बरं वाटलं आणि जरूरत त्याच कॉफीनं आता मात्र या ठिकाणी कामगिरी करतोय कुमार. डेफिनेटली यावेळेला लो फुल टॉस बॉल स्वीप करण्यात त्याला खेळायचं होतं. स्क्वेअर लेगला बॉल मिड विकेटकडे येतोय आणि एकच धाव त्या दरम्यान मिळेल. कारण ओपिनियनमध्ये सांगितलं होतं की प्रॉपर टीम माझ्याकडे आज नाही आहे. 6 ते 7 मुलं संघामध्ये नाही आहेत, परंतु माझा विश्वास नव्हता की इथपर्यंत मी पोहोचणार. परंतु आज त्याच्या संघानं केलेली कामगिरी जरूर एक इतर खेळाडूंसाठी, इतर संघांसाठी प्रेरणा असेल योगी सर. हो, निश्चितपणे. फुलटॉस आहे, फटका हवेत केला. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक तेजेश पाटील वेगाने पुढे चालला. चेंडूला मात्र त्या ठिकाणी सेव्ह करतोय. तत्पुरती मात्र 2 धावा मात्र सहजपणे मात्र पूर्ण केल्या. परंतु मित्र म्हणेन की इताडी संघासाठी, करण पाटीलसाठी जरा सामना जिंकला किंवा नाही जिंकला, परंतु मित्र म्हणेन की त्यांच्यासाठी हा दिवस खूपच लकी मी ठरेन. कारण जी त्यांची आज मेहनत पाहिली आपण, काही प्रोफेशनल खेळाडू त्यांचे मात्र या संघामध्ये नाहीत, तरी सुद्धा मात्र या ठिकाणी आत्मविश्वासाने ते खेळले व स्वीप केला. गॅप खूप चांगला शोधला आहे आणि चेंडू चला बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड लॉंग लेगच्या दिशेनं आणि अखेर चेंडूनं सीमारेषा ओलांडली. पहिली बाउंड्रीज या क्वार्टर फायनलमध्ये. प्रयत्न करण्यात आला होता आणि पाहू शकता रिप्लेमध्ये सातत्याने यॉर्करचा प्रयत्न करत होता आणि काय फटका केलाय. स्वीप शॉट पाहायला मिळाला. भरपूर फाईन हा फटका खेळण्यात आला आणि गॅप फाईन करत असताना चौकार प्राप्त केलाय. या फटक्यांची गरज आहे. धावसंख्या 8 वर. थोडासा खाली राहणारा बॉल कमी गतीने टाकला. यावेळेला बॅटरनं ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केला होता की ज्या उंचीवरून ज्या टप्प्यावर बॉल येणार आहे त्याहून थोडासा खाली राहणारा बॉल पाहायला मिळाला. आणि याचबरोबर पॉवर प्लेचं षटक संपलंय. एंड ऑफ दी पॉवर प्ले टीमची टोटल तुम्ही पाहतायत 8 धावा विदाउट लॉस. चांगली सुरुवात स्वर्गीय स्फोट मकरंद स्फोट मुठवल संघाची आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण कुमारला सफलता मिळाली नाहीये, परंतु इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलं. पॉवर प्ले मध्ये फक्त त्यांनी 8 धावा खर्च केल्या. प्रति 3 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकामध्ये अंडर 10 आय थिंक 8 धावा खर्च करणं म्हणजे एक चांगली गोलंदाजी आपण ते म्हणू शकतोय. आणि ते काम आज कुमार रणवीरने केलं. आणि तसे जर कुमारचा आपण विचार केला समीर तर पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे. डेफिनेटली पॉवर प्लेमध्ये तो नेहमीच चमकला आणि आजही आपण बघितलं तर या महत्त्वाच्या मॅचमध्ये पॉवर प्लेचं षटक त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. अजयनं देखील मानकोलीला जी स्पर्धा सुरू आहे तिथे अजयनं देखील जबरदस्त गोलंदाजी केली. नुकतीच एक सामना जिंकत असताना. आणि बघूया आता इथे त्या अजयकडनं पुन्हा एकदा तीच अपेक्षा असेल मुठवलच्या पाठीराख्यांना. परंतु समोर करण आहे. करण इथून अटॅक करू शकतो. यावेळेला थोडासा मागे येऊन बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न केला. मागच्या पायावर वजन ट्रान्सफर करून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. मिडल ऑफ द बॅट प्रॉपर घेता आला नव्हता बॉलला आणि तिथे फक्त एकच धाव मिळाली. आणि या सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे गेल्या 9 आकडे. संत गतीने मात्र या ठिकाणी धावा जोडण्याचा प्रयत्न करतायत. कारण 3 षटकांचा सामना किमान तुम्हाला 30चा आकडा डोळ्यासमोर मात्र ठेवावा लागेल. कारण सायंकाळचं सत्र थोडंसं आपण पाहतो तर दरम्यान वातावरण थोडंसं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्या दृष्टीने तुम्हाला बॅटिंग करावं लागेल. पुन्हा मात्र हुक करण्याचा प्रयत्न. फायनलच्या डोक्यावरून मात्र चेंडू चालला वेगानं. चेंडूचा मात्र त्याने पाठलाग केला जातोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्याने पाहू शकाल
चेंडूला मात्र थांबवलं गेलं. हो, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने थोडंसं अडथळा आपल्याला पाहायला मिळालं. इथे काय घडलं एक्झॅक्टली आपण बघूया. चेक करायचं आहे सर. बघूया जर आपल्याकडे प्रॉपर एव्हिडन्स असेल, प्रॉपर पिक्चर, जर क्लिअर पिक्चर आपल्याला जर बघायला मिळाला तर डेफिनेटली आपण इकडनं निर्णय देऊ. निश्चितपणे आपण रिप्लेमध्ये इथे पाहतोय की एक्झॅक्टली चेंडूनं सीमारेषा ओलांडलेली आहे का नाही. दोन क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करतायत आणि शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी क्लिअर पिक्चर मात्र इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जरूर थोडासा मात्र आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे, परंतु आपण जर खेळ आतापर्यंत पाहिला तर कुठेतरी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतायत आणि त्याच अनुषंगाने मात्र आतापर्यंत हा फटका तर खूपच छान तिथे मात्र सजवला आहे, परंतु इथे धावा किती या फटक्यावरती मिळतील त्याकडे आता मात्र आमचे या दोन्ही ऑफिसर पंच आता मात्र जाऊन त्या ठिकाणी निरीक्षण करतील आणि मात्र जो योग्य काय निर्णय येईल तो मात्र आपल्यापर्यंत पोहोचवतील. जरूर जरूर, परंतु इथून मी म्हणेल योगी सर अजूनही धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला दुसरा सामना खेळत असताना मुठवल संघानं जयमान कांडवल बीच्या विरोधात 36 धावा अवघ्या 2 ओव्हर्समध्ये कंप्लीट केल्या होत्या. चला दोन्ही पंच आमचे मात्र त्या ठिकाणी निरीक्षण करतायत. खेळाडूंना विनंती करतो की आपण आपापल्या जागेवरती या. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण आपापल्या जागेवरती या. पंच मात्र त्या ठिकाणी निरीक्षण करतायत. फलंदाज आपण इकडे यायचं, बॅटर आपण इकडे या. चेक. अंपायर्स डिसिजन इट इज 4.
चौकार या ठिकाणी आलेला आहे आणि पंचांचा निर्णय अगदी भरपूर वेळ घेतला, त्याच्यानंतर विचार विनिमय केला, त्या जागी जाऊन प्रत्यक्षरित्या चेक केला आणि फायनली आज चौकार आहे असं सांगितलं अंपायर्सनं. स्कोर आता या 4 धावांनी पुढे सरकत असताना 13 या आकड्यावरती संघाच्या आता धावफलक जाऊन पोहोचलाय. याच फटक्यांची नितांत गरज आहे. योगी सर, आपण त्याच फटक्यांविषयी चर्चा करत होतो आणि फायनली एक चौकार आलाय. थोडाफार का होईना आता दबाव डेफिनेटली कमी झाला असेल. हो निश्चितपणे, आणि खास करून मी रितेशचं कौतुक करेन कारण चांगली तो सध्या बॅटिंग करतोय. कारण मैदानाच्या अगदी चौफेर बाजूने स्ट्रोक करण्याची त्याच्याकडे ताकद आहे. त्याची आपण शरीरवृष्टी जर पाहिली समीर तर वाटत नाही की एवढ्या चांगल्या प्रकारचा तो खेळ साकारेल. परंतु क्रिकेटमध्ये पाहणा तुमची बॉडी कशी आहे, तुमची एज किती आहे हे माइंड करत नाही आहे, तुमचा खेळ कसा आहे हे फार महत्त्वाचं असतं आणि त्या रीतीने मात्र खेळ तो साकारतोय. गोलंदाज अजय पुन्हा एकदा वरती विकेटने मारा करतोय. कुठल्या पद्धतीने नॉन साईडला पूल केलाय, परंतु स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात आणि अखेर ज्या विकेटच्या शोधात होते गोलंदाज अजय, तो विकेट्स मात्र त्याने प्राप्त केला आणि लागतो या ठिकाणी जे हनुमान ताडे संघाला हा पहिला धक्का. पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपरली एलिव्हेशन तिथे मिळालं नाही आणि जो अंतर कापायचा होता ते अंतर मात्र कापता आलेलं नाहीये. झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. हळूहळू आपण पाहतोय आता या ठिकाणी इव्हनिंग सेशन आणि आज वर्किंग डे तरी देखील योगी सर आपल्याला बरेचसे पाठीराखे जे क्रिकेटचे चाहते आहेत त्या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून आपण बरेचसे पाठीराखे बघितले, आपल्यासोबत जोडले गेले चॅम्पियन ट्रॉफी 2025चा आनंद घेताना. आणि समीर तसे जर पाहिलं तर हा परिसर क्रिकेटचा फार वेगळा आहे कारण अनेक चाहते या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. पाहू शकाल अगदी चेंडू बॅटच्या टोला स्पर्श झालाय, संत गतीने चेंडू त्याला शॉट विकेटला मात्र डीपवरून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले, परंतु चित्त्याच्या सप्लायनं आणि हरणाच्या वेगानं मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग विरुद्ध विकेट. 2 धावांना मात्र आपलं वैयक्तिक केतन पाटीलनं आपला खातं त्याने उघडलं आणि सांघिक धावसंख्येकडे आपण लक्ष वेधलं तर 1 गडी बाद 15 धावा. 15 रन्स सेकंड ओव्हर. अजयनं या ठिकाणी आता जरूर षटक सुरू केलं परंतु आता एक्सपेन्सिव्ह ओव्हर त्याची पाहायला मिळाली आहे. यावेळेला क्रॅकिंग ड्राईव्ह एक साकावर बाउंड्री लाईनच्या पलीकडे दमदार दणदणीत चौकार. पाहायला मिळते एका बाजूला केतन पाटील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर करण पाटील. पहा खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू बसलेले त्यांनी चेंडू आणण्यासाठी जायचं नाही प्लीज. तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे अथवा तुमच्या संघाला पॅनलाइज इथे केला जाईल. जरूर ज्या काही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्या सूचनांचं काटेकोरपणाने पालन करायचं. आणि काय बॅटिंग करतोय आता केतन. नेक्स्ट बॉल अजयचा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा पुढे आला, क्रीजच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, हलकासा ऑप्शनच्या बाहेर निघाला आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात 19 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांचा सामना आहे. सध्या तरी 10 ते 11 धावा, 9 ते 10 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न राहिलाय. त्यामुळे जर योगी सर याच धावगतीने धावा जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 30 पर्यंत दिसतोय. तुम्हाला काय वाटतं की 30 धावा या वेळेला 3 ओव्हरमध्ये एक चांगली टोटल ठरवू शकते? कारण आपण पाहिलं तर इतर संघाकडे सुद्धा मात्र प्रॉपर 3 गोलंदाज समीर आहेत. गणू असेल, करण असेल, त्यानंतर आपण पाहिलं शुभमने सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी केली. आय थिंक नयन सुद्धा एक प्रोफेशनल गोलंदाज त्यांच्याकडे आहे. परंतु आज संजयने सुद्धा मात्र कमबॅक केलाय. हो, मागच्या 2 मॅचेसमध्ये नव्हता परंतु संजय याची गरज ओळखून महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याला एमर्जन्सी बोलवलं. परंतु समीर मला सुद्धा प्रश्न पडला की कुमार होता त्यावेळी मात्र तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता, परंतु जसा तो सिरीज झाला त्याच्यावरती खेळावरती काही परिणाम पडलाय का? चर्चा होणारच आहे परंतु आता ह्या सामन्यात सूरजच्या षटकाकडे लक्ष. अंतिम ओव्हर. यावेळेला फोर्स केला ऑन द राईज हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. लॉंग ऑफ कडे येतोय बॉल. दुसरा धावेचा प्रयत्न राहिला. वेगानं 2 धावा. हो, वेगानं 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. थोडासा मी म्हणेल हेजिटेशन राहिलं होतं. एक सुरुवातीला क्षणाला वाटलं की योगी सर आता इथे विकेट मिळेल परंतु किती वेग होता. सप्लाईनं दोघेही धावले आणि 2 धावा तेथे पूर्ण करण्यात आल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमेल
आणि मात्र या ठिकाणी पाहू शकाल चुकीची लाईन मात्र सूरज भामरेने मात्र आज निवडली. उजव्या स्टिकचा चेंडू मात्र भरपूर बाहेरून चाललाय, परंतु ज्या प्रमाणे प्रेक्षकांना समीर सामना हवासा होता त्या अनुषंगाने सामना पाहायला मिळू शकेल, कारण धाव फलकावरती योग्य धावा आतापर्यंत उभारलेल्या आहेत. अजून 5 चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंग मध्ये बाकी आहे. हो, आणि आता कसं आहे की दिवसातील अंतिम सत्र आणि अशा कंडिशन्स मध्ये बॅटिंग इझी नाहीये. रिव्हर्सचा प्रयत्न केलाय, बॉल विथ मिस टायमिंग, बॅकवर्ड पॉइंट ला कुमार रणवी, डाउन दी बॉल अँड ही मेक्स अ नो मिस्टेक, विकेट गॉन. निश्चितपणे राजासारखा नव्हे, परंतु प्रत्येक संघाचा संगणक असं म्हणत असेल की मला कुमार सारखा खेळाडू हवा आहे. काय गोलंदाज आहे, काय फिल्डर आहे आणि काय चमकदार चेहरा आहे. जबरदस्त कॉट. ये बात है, लेकिन योगी सर कहीं ना कहीं वायरल भी होने वाली बात है. जेल स्वरूपामध्ये जरूर जेल स्वरूपामध्ये करण आउट झाला. एक मोठा धक्का लागला. चर्चा करत होतो की 30 पर्यंत जर धावा गेल्या तर एक फायटिंग टोटल. अजित पाटील भले वरून त्यांच्या चेहऱ्यावर हसू नाहीये, परंतु आतमधून इतके खुश आहेत की जरूर मी व्यक्त होऊ शकत नाही. हीच तर कला त्यांच्याकडे आहे. लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच त्यांचा वेगळा असतो. न्यू बॅटर मिस्टर शैलेश पाटीलला फुल टॉस आहे. ऑन साईडला टर्न केला, चेंडूचा लागली जमिनीच्या साह्याने. चेंडूची वाट पाहत राहिले, कारण अशा क्षणामध्ये चेंडूकडे आपण जाणं गरजेचं असतं. परंतु एकच धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली. शैलेशने आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 2 गडी बाद 23 धावा आणि पहिल्या इनिंग मधील अजूनही 3 चेंडू शिल्लक. समीर 3 चेंडूमध्ये किमान एखादा मोठा फटका. डेफिनेटली एखादा मोठा फटका मी म्हणेल इताडे संघाची ताकद वाढवेल. सूरजच्या विरुद्ध समोर उडवल्या बॉल, हेलिकॉप्टरच्या अंदाजानं बॉल येतोय सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि आता मात्र एक चांगला टोटल आपल्याला धाव फलक्यावरती पाहायला मिळतो. 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हो, पुन्हा ऑन साईडला टर्न केला. कुटापाचा चेंडू होता, चेंडूला गॅप मध्ये या चेंडूला मात्र थांबवण्याचा प्रयत्न, मिस्टेक घडली आणि 2 पायांच्या मधून चेंडू फरार. बॅक टू बॅक दुसरा चौकार खेतन पाटीलच्या बॅट मधून. नशीब ज्या वेळेला साथ देताना त्यावेळेला जरूर तुमच्या बाबतीत सर्व काही चांगलं घडत असं. बघा नाही, दोन्ही चौकार मी म्हणेल अडवण्यासारखे होते, परंतु आज इताडेकरांचे नशीब जरूर मी म्हणेल खूप चांगले आहेत. गुड लक त्यांचे मी नक्की म्हणेन की आज त्यांच्या संघाला साथ मिळाली आहे आणि लागोपाठच्या 2 चौकारांनी पुन्हा एकदा उभारी दिली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला पूल केल्या, गॅप फाईन केल्या, 2 फिल्डर धावतात संजय आणि तेजस, परंतु संजयचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळाल्या. दुसरा धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये बाद. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर क्वार्टर फायनलची लढत. जय हनुमान इताडे संघानं धावा बनवल्या 33 आणि 34 धावांचं लक्ष्य सेट करण्यात आलं स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ संघासमोर. सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी, टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळ संघाला 34 धावांची आवश्यकता.
आजच्या दिवसाचा आपण जो शेड्यूल पाहिला तो मात्र सफल रीतीने मात्र पार पडला. परंतु मित्रांनो उद्या सुद्धा चॅम्पियन ट्रॉफी पाहायला विसरू नका. उद्या दिनांक 14/11/2025 शुक्रवारचा उद्याचा दिवस असेल. सुपर फ्रायडे आणि सुपर फ्रायडे मधील तुम्हाला मॅचेस पाहायला मिळणार आहेत. उद्या ठीक जो दोन संघ पहिल्यांदा सामना केला त्या दोन्ही टीमला विनंती करतो की 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करा. उद्या आपण 9 वाजता शेड्यूलला सुरुवात करू. पहिला सामना असेल मेहर 11 बाबगाव विपक्ष RD 11 किरवली. वॉट अ मॅच. दुसरा सामना असेल विकी स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा ज्युनियर. म्हणजे एकाच गावातील दोन संघ एकमेकांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. तिसरा सामना आई गावदेवी स्पोर्ट यवई विपक्ष बालगोपाळ सोनालेपाडा. चौथा सामना जानू स्पोर्ट इताडे विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आई गावदेवी बाबगाव विपक्ष सावरीदेव किरवली. हे 10 संघ तुम्हाला उद्या इन ॲक्शनमध्ये असतील. सर्व संघांना नम्रतेची विनंती, जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि 7 स्टार कमिटीला तुम्हाला सहकार्य करायचं आहे. दरम्यान पाहू शकाल अगदी मैदानाचा पूर्णपणे या ठिकाणी आढावा घेत असताना संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणे आणि जबरदस्त मात्र 7 स्टारची आपल्याला या स्पर्धेसाठीच नव्हे तर या पूर्ण क्रिकेटसाठी मात्र त्यांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. आणि हा फ्लॅग तुम्ही पाहू शकाल 7 स्टारचा हा फ्लॅग मात्र इथे अगदी मानानं फडकतोय. हेच तर ग्राफिक्स नेहमीच शंकरजी गुलबी क्रीडा रसिकांना खेचून आणतायत ज्यावेळी ते एखाद्या स्पर्धेचं चित्रीकरण करत असतात. SK एंटरटेनमेंट त्यांचा एकच ध्येय आहे, ओनली एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. जरूर जरूर प्रत्येकी व्ह्यूवर्सला कुठेतरी आपल्याकडे आकर्षित करण्यासारखे त्यांच्या ग्राफिक्स तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा जॉईंट होत असताना संस्थापक अध्यक्ष अनंतजी केने. या स्पर्धेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 34 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करायचं. आणि कसं आहे की योगी सर आपण पाहतोय ना की या 7 स्टारमध्ये 7ही स्टार जे आहेत ते क्रिकेटर आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की क्रिकेटसाठी काय काय लागतं. त्यांनी त्यांच्या जीवनातील अर्धा आयुष्य क्रिकेटसाठी दिलेलं आहे. प्रत्येक जण आपण पाहिलं तर. मॅचकडे बोलूया. पहिलाच बॉल यावेळेला फक्त दिशा दाखवली, टर्न केलाय लेग लांचच्या अंदाजानं. बॉल जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, जबरदस्त एफर्ट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे राहिलाय आणि 3 धावा कंप्लीट देखील झाल्यात. या 3 धावांनी ऑफ द मार्क होत असताना बॅटर सूरज चेक करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. हा चौकार आहे की नाही की 3 धावा आहेत ते आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. निश्चितपणे पाहू शकला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मात्र सेव्ह केलाय. 1 धाव मात्र त्या ठिकाणी आपल्या टीमसाठी वाचवलेली आहे. परंतु 3 धावा पलून पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोघांमध्ये चांगला ताळमेळ आपण पाहतोय. एका बाजूला पाहिलं तर सूरज बांबरे, दुसरीकडे पाहिलं तर विशाल पाटील. लक्ष आहे 34 धावांचं आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा. 3 धावांनी आपण या ठिकाणी पाहतोय ऑफ दी मार्क होतोय बॅटर सूरज. समोर विशाल असेल. सलामी विधानमध्ये कुठलाही बदल केलेला नाहीये. पुन्हा त्याच दिशेने बॉल, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल, धावबाची संधी आहे. रनआउटचा प्रयत्न करण्यात आला. रिस्क येतात, रिस्क येतात, रिस्क रिस्क असं म्हणतात आणि तुम्हाला आता रिस्क घ्यावी लागेल. कारण तुमची किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला अशा नक्कीच रिस्क घ्याव्याच लागतील. किंमत कधी वाढेल? ज्या वेळेला तुम्ही हा सामना जिंकाल. आणि प्रत्येक धावेनंतर आता मात्र टाळ्यांचा कडकड आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतोय. कारण फुटबॉल संघाला आता माहिती आहे की आता मात्र छोटे मोठे युद्ध संपलेले. समीर आता हा महायुद्ध सुरू आहे. टॉप 4 मध्ये पोहोचायचं तर इथून मात्र आपल्याला जास्त मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत सध्या मात्र पाहतोय. सूरज एकीकडे मात्र विशाल, दोघांनी चांगले स्ट्रोक केले. वेकेंड एरिया तिथे मात्र जागा निवडली. कारण पहिल्या चेंडूवरती तिहेरी धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आली. पण पॉवर प्लेचा चांगला वापर करतायत. आणि आता फटका हवेत खेळलाय, बिंगरी शॉट आणि चेंडू त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे एका टप्प्याच्या सहाय्यानं हा येतोय चॅम्पियन चौकार. देख घुमा के विशाल पाटील साधे दणका. चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि या चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. योगी सर शेवटच्या 3 बॉलवर ज्या 10 रन्स आल्या, केतन पाटीलनं एक शॉर्ट बट स्वीट
इनिंग आपल्या संघासाठी सादर केली आणि ती स्वेट इनिंग मी म्हणेल कुठेतरी ज्या शेवटच्या 3 बॉलवर आलेल्या 10 रन्स आहेत या मॅचला कलाटणी देणाऱ्या त्या 10 रन्स आहेत. तिथून कुठेतरी एक ऊर्जा मिळाली आहे जे हनुमान इताडे संघाला फायटिंग करण्यासाठी. परंतु जी सुरुवात आपण पाहतोय मकरंद स्फोट मुठवाली ती सुद्धा मात्र चांगली पाहायला मिळाली. कारण आतापर्यंत या दुसऱ्या इनिंगमधील 3 चेंडू समीर इथे मात्र हातलेले आहेत आणि त्या 3 चेंडूमध्ये एकूण 9 धावा जोडलेल्या आहेत. लक्ष आपण जर पाहिलं तर चांगला टार्गेट उभारलाय 34 धावांचं. परंतु जी स्वप्न सुरुवात हवी होती मुठवलकरांसाठी ती सुरुवात या दोन्ही फलंदाजांनी करून दिलेली आहे. डेफिनेटली ज्या स्टार्टिंगसाठी खरं म्हणजे या दोन्ही खेळाडूंना ओळखलं जातं. येणाऱ्या बॅटर्समध्ये रणजितचं येणं बाकी आहे, त्यानंतर तेजसनं एक चांगला डाव साकारला होता दुसऱ्या मॅचमध्ये, त्याचंही येणं बाकी आहे. त्यामुळे इथे मुक्तपणे बॅटिंग सध्या करतायत. हो पूलचा प्रयत्न होता यावेळेला, कीपरकडे मिस्टेक झाली आहे. अशा चुका बिलकुल मी म्हणेल ॲक्सेप्ट होणार नाही आहेत. या चुका कराल तर तुम्ही पराभवाच्या छायेखाली जाल. त्याच्यामुळे प्रत्येक चूक सुधारणं गरजेचे आहे. एकेका दावेला महत्व आहे. 10 रन्स आता धाव फलकावरती झालेत. समीर फक्त ही एक धाव नाही तर आय थिंक बॅटची कडा होती त्या ठिकाणी. विशाल पाटीलचा झिरेल ड्रॉप केला विकेट किपरनं. हो ही तर फार मोठी चूक आहे मग तर, कारण विशाल चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याची विकेट इथून घेऊन कुठेतरी दबाव टाकू शकला असता मुठवल संघावरती. कट करण्याचा प्रयत्न होता, बॉडी लाईनवर येणारा बॉल, पुन्हा एकदा बॉल डायव्हर्ट झालाय. बॉल आता मागे सरकतोय. थर्ड मॅन लावेगानं दुसरी धाव इथेही पूर्ण झाली आहे. तिसरा धावेचा प्रयत्न आणि इथे की सोन्यादादा पाटील यांची मॅरेथॉनची स्पर्धा असते, त्या मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये दोघांनी आता मात्र सहभाग घेतला तरी हरकत नाही. ज्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये आपण पाहतोय एक चौका मात्र पाल्या पडतो, 3 डबल तिहेरी वेळेला मात्र पलून पूर्ण केली, 1 दुहेर 1 सिंगल. हो अगदी 13 धावा स्कोर कार्डवरती. म्हणजे ज्या धावगतीने धावा बनवायच्या होत्या जवळपास आता त्या धावा बनवलेल्या आहेत. 34 धावा 3 ओव्हर्समध्ये करण्यासाठी 11च्या सरासरीने धावा जोडायच्या होत्या आणि 13 धावा आतापर्यंत जोडल्यात आणि अजूनही पहिलं षटक मार्गच आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. खूपच महागडा षटक गणेश उर्फ गणूचा आपण पाहतोय. विकेटचा कॉलम सुद्धा खाली आपण पाहतोय आणि आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, टॉप एज चेंडू अभ्यास विकेट किपर ड्रॉप केलाय. हा मानसिक दडपण आहे, क्वार्टर फायनलचा प्रेशर आहे आणि मी नेहमीच सांगतो क्रिकेटच्या खेळामध्ये जो खेळाडू प्रेशरला जुगाडेल तोच खेळाडू चांगला परफॉर्मन्स करेल. कारण तुम्ही विकेट सुद्धा गमावली, एखादा डॉट चेंडू तुम्हाला इथे मिळाला असता आणि त्यानंतर काय तर मात्र विशाल पाटीलला जीवनदान, हा दुसरा जीवनदान आणि मात्र त्याचा कुठेतरी नुकसान होणार आहे टीम इताडे संघाला. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक षटक पॉवर प्लेचं जे होतं त्या ज्या षटकामध्ये ज्या रन्स येणं गरजेच्या होत्या त्या रन्स आपल्या संघासाठी या ठिकाणी विशाल आणि सूरजनं जोडल्यात. उर्वरित आता 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे, 20 धावांची गरज आहे. भागीदारीला जरूर कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी जी संधी निर्माण केली होती दोन्ही वेळेला गणून आपण जर विचार केला तर विकेटची संधी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती, परंतु ती संधी ग्रॅब करता आली नाही, त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय की 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. विकेट किपर रोहननं मात्र ती चूक दुसऱ्यांदा केली, कारण विशाल पाटील जे 2 झेल उडाले दोन्ही झेल त्यांनी ड्रॉप केले. सध्या तुम्ही पाहू शकाल VIP हा नजारा. विद्यमान पोलीस पाटील मुठवलचे उत्तम शेठ पाटील आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफी सुद्धा आम्हाला देण्यात आलेले आहेत. त्यांचं विशेष आभार. संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणी यांना तुम्ही पाहू शकाल. लखनजी पाटील सध्या मात्र VIP कक्षामधून या सामन्यात आनंद घेत आहेत. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज. हो फटका हवेत केला परंतु सेफ प्लॅनिंग होणार, कारण कुठलाही खेळाडू मात्र तिथे नाहीये. जोपर्यंत डीप वरून क्षेत्ररक्षक घेऊन उचलून फेक करतोय. पुन्हा दुहेरी धाव, काय जबरदस्त मात्र तिथे धावा पलून पूर्ण केल्या जात आहेत. बघा ना आतापर्यंत फक्त 1 चौकार आल्या, परंतु ज्या पद्धतीने धावा पलून पूर्ण केल्यात जरूर कौतुकास्पद ही कामगिरी आतापर्यंत दोन्ही फलंदाजांच्या वतीनं राहिली आहे. या 2 धावांच्या मदतीने स्कोर 16 आकड्यावरती. अजूनही 18 धावांची आवश्यकता. येणारे बॉल शिल्लक असेल 11. पेपरवरती आता समीकरण थोडंसं सोपं दिसू लागलंय. याचं कारण योगी सर एकही विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये टीम मुठवलनं, त्याच्यामुळे विकेट घ्याव्या लागतील टीम इताडेला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता यावेळेला, प्रॉपर मिडलिंग झालेला नाहीये. बॅटची बाहेरील कडा, एकच धाव. अशा पद्धतीचा खेळ आता इथून गोलंदाजी करणाऱ्या संघालाही करावा लागेल. न डगमगता विदाउट प्रेशर तुम्ही गेम खेळाल, समोरच्या संघावर सायकोलॉजिकली एक प्रेशर टाकाल, त्यावेळेला तुम्ही या मॅचमध्ये पलटवार करू शकता. म्हणजे समीर तुमचं असं म्हणणं आहे की चांगला संसार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, तो संसार प्रथमतः तुम्हाला उद्ध्वस्त करावा लागेल, परंतु रिअलमध्ये कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका. हाही लागेल, हा क्रिकेटचा संसार आहे, चांगली भागीदारी सुरू आहे आणि इथे मात्र त्या विकेटच्या शोधात तुम्हाला इथे प्रयत्न करावाच लागतील. जर तुम्ही विकेट जर इथे घेतले नाही तर मात्र या संघापासून सामन्यापासून तुम्ही भरपूर दूर राहाल. परंतु गोलंदाज नयनकडे ती क्षमता आहे.
हो सरळपणे लॉक करण्याचा प्रयत्न मिडॉन आय थिंक मधुकर वेळे यांचे सुपुत्र होते त्या ठिकाणी रनआउटची संधी एकाच चेंडूवरती तुम्हाला दुसऱ्यांदा जीवनदान मिळणार नाही आणि अखेर आय थिंक मित्र म्हणे की विकेट फेकलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये जरूर जरूर कारण येणाऱ्या बॅटर्स मध्ये रणजितचं येणं बाकी होतं आणि योगी सर आपण ऑब्झर्व केलं असेल की 3 कॅचेस सुटल्यात महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही जर 3-3 झेल सोडताय याचा अर्थ तुमच्याकडनं भरपूर मोठ्या चुका झालेल्या आहेत एकही चूक मी म्हणेल बिलकुल या ठिकाणी ऍक्सेप्ट केली जाणार नाही आणि महत्वाच्या सामन्यामध्ये 3 कॅचेस जर तुमच्याकडून ड्रॉप होत आहेत तर डेफिनेटली या गोष्टीमध्ये कुठेतरी लक्ष केंद्रित करावं लागेल आणि या गोष्टीकडे कुठेतरी आता तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल की सरावामध्ये डेफिनेटली फील्डिंग कोच जे असेल त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून कशी सुधारणा होईल हे आता महत्वाचं असेल टीम इताडेसाठी हो कारण आता मात्र आपण विचार केला या सामन्याकडे लक्ष वेधले तर 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 9 चेंडूमध्ये इथून 16 धावा जोडायच्या आहेत असं नाही की मुठवा संघाचं वर्चस्व या सामन्यावरती आपण पाहतोय अजूनही दोन्ही टीमचा आपण विचार केला तर समान कामगिरी झालेली आहे न्यू बॅटर रणजित पाटील जरूर आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी परंतु इथे जर अजून एखादी विकेट्स जर मात्र नयन आपल्या टीमला जर प्राप्त करून दिली तर मॅचमध्ये कलाटणी मिळू शकेल जसा एखादा सरळा रंग बदलतोय त्या प्रमाणात सामना रंग बदलेल का चॅम्पियन ट्रॉफी फर्स्ट डे अँड हाऊसफुल आज आपल्याला पालापला अँड हॅपी डे येस डेफिनेटली मनोरंजन ही झालं आणि आनंदही आपल्याला बघायला मिळाला मैदानाच्या चहू बाजूने परंतु आता मॅच कोणाच्या बाजूने कोणाच्या पक्षामध्ये आनंद साजरा केला जाणार ओहो फुल टॉस होता मिस केला सूरजनं डोक्यावर हात मारला परंतु आता कसं आहे ना सिद्दीक बाबे सर नेहमी म्हणतात ना साफ गुजरने के बाद लकीर पिटने से कुछ फायदा नाही म्हणजे एक सूर्य आपल्या घरच्या दिशेने मात्र वाटचाल त्यांनी केलेली आहे परंतु आजचा जो सूरज जो भामरे आहे तो मात्र आपल्या संघाचं मात्र अस्तित्व टिकून ठेवणार का 8 मध्ये 16ची आवश्यकता हो केलाय अँड सक्सेसफुल चेंडू चालला अगदी फाईन लेग लॉंग लेगच्या मधून महत्वाच्या क्षणी चौकार डेफिनेटली एक सूरज आता कुठेतरी आपण पाहतोय सूर्य अस्ताला चाललाय परंतु हा सूरज मुठवलकरांसाठी मी म्हणे सूर्योदय नक्कीच आणणार आहे या इव्हनिंग सेशन मध्ये कुठेतरी उजेड त्यांच्या संघामध्ये त्यांच्या गावामध्ये पाडणार आहे अशा पद्धतीचा खेळ त्यानं सुरू केलाय उजेड तर मित्र म्हणे की मुठवल संघामध्ये जेव्हा सूरजने एंट्री केली तेव्हाच मात्र उजेड पडला असावा कारण त्याचं येणं म्हणजे या मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची बाजू मात्र भक्कम होणं आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी कामगिरी करतोय पूर्णपणे जबाबदारीने खेळ साकारतोय कारण त्याला माहिती आहे की कुठल्या दिशेने मात्र खेळ खेळायचा आहे कुठल्या दिशेने मात्र शॉट मात्र खेळायचा आहे आणि त्या दिशेने मात्र त्यांनी फाईन लेगची बाउंड्री मात्र तिथे निवडली आणि जबरदस्त मात्र हुकचा अंदाज पाहिला या चौकोन साईडनं धाव फलकावरती धाबा लागल्या गेल्या 22 आणि 7-12 या 7-12नं चांगली धरं उद्ध्वस्त केली आणि अनेक घरं जोडली आता हा 7-12 कोणाच्या नावावरती जाणार आकड्याची किंमत मोठी आहे हो 7-12 मध्ये आता थोडं कमी होईल कारण एक भीम नो बॉल आलाय अधिक वेगानं टाकण्याचा प्रयत्न हा असतो योगी सर दबाव हा प्रेशर आहे हा युवा गोलंदाज नयन त्याला जरूर प्रेशर हँडल करता आलेला नाहीये भीम नो बॉल या पुढचा बॉल फ्री हिट आता 7 चेंडू 11ची गरज मकरंद स्मृती मुठवल संघाला इताडे समोर फ्री हिटचा बॉल पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न केला फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय एक जाव सामना शेवटच्या षटकामध्ये आलाय शेवटचे 6 बॉल 10 रन्सची आवश्यकता कोण पोहोचणार सेमीफायनल मध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा पहिला कोणता संघ ठरेल सेमीफायनलिस्ट हु विल बी द फर्स्ट टीम ऑफ सेमीफायनलिस्ट दोघांपैकी जर आपण पाहिलं तर एक संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे कारण या ठिकाणी क्रिकेटचा विजय झालाय चॅम्पियन ट्रॉफीचा विजय झाला असं म्हणायला हरकत नाहीये जबरदस्त खेळ आज प्रत्येक टीमच्या वतीने आपल्याला आणि आज शेवटच्या सामन्यामध्ये एका बाजूला जे आणि निताडे संघ मात्र फाईट बॅक करतोय टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या विरोधात 34 धाबांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धाव फलकावरती 24 धाबा लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये इथून 10 धाबा जोडल्या जाणार का पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर गणेशने 14 धाबा खर्च केला परंतु दुसऱ्या षटकामध्ये नयनचा आपण विचार केला तर त्याने मात्र खर्च केला 10 धाबा त्याचं विकेटचं सुद्धा कॉलम खाली राहिले कारण जे एक विकेट्स आपण पाहिली मुठवल संघाची ती मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र गमावली होती आणि आता मात्र करण पाटीलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि एवढं सुद्धा सोपं नसणार आहे समीर कारण करण पाटीलकडे सुद्धा तो टॅलेंट आहे अनुभव आहे इथे मात्र 10 धावांचा तो संरक्षण करणार का जरूर करण या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली धावा वाचवत असताना प्रेशर सिच्युएशन मध्ये त्यानं गोलंदाजी केली आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे ती क्षमता जरूर आहे योगी सर 6 चेंडू आणि 10ची गरज आहे परंतु दोन्हीही मुख्य बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत
रणजित पाटील अजूनही एकही बॉल त्यानं फेस केलेला नाहीये. स्ट्राइक एंडला सूरज वेल सेट बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय ओव्हर द विकेट. ओ लोबा फुल टॉस बॉल स्वीप केला हलक्यातनं. एक धाव तर मिळाली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. कीपर एंडला थ्रो आला आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. सेन्सिबल क्रिकेट. प्रत्येकी वेळेला तुमची ताकदच कामी येत नाही, प्रत्येकी वेळेला तुमच्या ताकदीबरोबर तुमची युक्ती महत्वाची असते आणि सूरज भामरेने ते सांगितलंय. आणि त्याचमुळे तर म्हटलं गेलंय की शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे आणि त्याचा मात्र पुरेपूर मात्र सूरज भामरे मात्र वापर करतोय. चेंडूला येऊ दिलं, छोटा बाकलीनं फक्त दिशा दाखवली, तेही हलक्या हातानं आणि सहजपणे 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. आता येणारे 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धावींची गरज. 5 बॉल 8 ची गरज आहे. स्ट्राइक एंडला पुन्हा सूरज इंडिव्हिज्युअली तो सध्या बॅटिंग करतोय. 13 धावांवरती फलंदाजी करतोय. त्याच्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. कारण त्याच्या खांद्यांवर जबाबदारी कॅप्टन सर सेनापती. सेनेचा सेनापती ज्या वेळेला योग्य त्या दिशेने मार्गक्रमण करतो ना योगी सर, त्यावेळेला त्याची सेना त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवत असताना योग्य त्या दिशेने वाटचाल करत असतो. सेनापतीची भूमिका करण पाटीलची. तो सर सेनापती या ठिकाणी विजयाचा झेंडा रोवणार का, गाडणार का, इताडेकरांसाठी आनंदाचा क्षण देणार का? परंतु करण पाटीलला आता मात्र पाहिलं तर पायाला थोडीशी क्रॅम्प्स आलेले आहेत, त्यामुळे मात्र जरूर त्याला या ठिकाणी अडथळा निर्माण होते. परंतु तो सांगतो की मी लढणार, आज माझ्या गावासाठी मी खेळणार, आपल्या नावासाठी मात्र या ठिकाणी चांगला खेळ करणार आणि त्यामुळे आता मात्र तो नव्यानं तिथे मात्र सज्ज झालाय. 5 मध्ये विजयासाठी अजूनही 8 धावींची गरज. हो, पुन्हा मात्र हलक्याने मात्र फक्त दिशा दाखवली. शॉर्ट फाईल केले, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एक जबरदस्त माइंड गेम सध्या आपल्याला सूरज भामरेच्या वतीने पाहायला मिळाली, कारण त्याला माहिती आहे आणि या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट्स फेकली गेली सूरज भामरेच्या वतीने. दुसरा धक्का लागेल टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. हो, धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सूरज आउट होतोय. आता येणारे 4 बॉल शिल्लक आणि 7 धावांची गरज आहे. थोडंसं मी म्हणेल कधी कधी काय असतं ना की योगी सर जास्त सावधानता बाळगणं देखील कधी कधी हांगलट येत असते. परंतु आता इथे 4 बॉल आणि 7 ची गरज आहे. एक मोठा फटका काम 25. परंतु या ठिकाणी तो मोठा फटका खेळण्यासाठी तुमच्याकडे ती हिंमत पाहिजे. कारण या कंडिशन्समध्ये ज्या वेळेला दिवस संपत येतो, दिवसा संध्याकाळी शेवटचं सत्र असतं, या कंडिशन्सला वातावरण थोडंसं थंड झालेलं असतं, दमट असतं आणि बॉल हवेतून तेवढे वेगाने ट्रॅव्हल होत नसतात. त्याच्यामुळे ती हिंमत तुम्हाला ठेवावी लागेल. आता गोलंदाजांसाठी करणसाठी मी म्हणेल तो एक बेनिफिट असेल की बॉल हवेमधून वेगाने ट्रॅव्हल होत नाहीयेत. दॅट्स वाय त्यानं पुढे करणं गरजेचं आहे की थोडं मागे ठेवणं गरजेचं आहे. या गोष्टी आता त्याला कुठेतरी नक्कीच लक्षात घ्याव्या लागतील. आणि प्लस पॉईंट दोन्ही बॅटर नव्याने आलेले आहेत, नवोदित बॅटर आहेत आणि त्यांच्यावरती तुम्ही दडपण टाकू शकता. हो, पाहू शकाल लाईन ही चुकीची. या क्षणाला एक्स्ट्राच धावा देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे, कारण इथे मात्र परवडणारी धाव नाहीये. परंतु काय करणार, जर त्याला महत्व नाहीये. वाईटच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र खर्च केली. धावसंख्या पाहू शकाल 28 फलकावरती लागली गेली आणि आता मात्र 4 चेंडूमध्ये विजयासाठी 6 धावींची गरज. 4 बॉल 6 ची गरज. रणजित पाटील ऑन स्ट्राइक. अकूट टप्प्याचा बॉल हुक केला, बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करतोय, थोडासा दूर राहिला आणि पहा चुका चुका आणि चुका घडल्या, सातत्यानं चुका घडल्या आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. रन बॉल इक्वेशन. आता समीकरण काय शिल्लक राहिलंय, येणारे 3 बॉल आणि सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी 3 धावांची गरज. आज सामना जर विजय इताडे संघाने गमावला तर आय थिंक फिल्डिंग डिपार्टमेंट जबाबदार राहणार आहे. कारण पाहिलं तर 2 झेल विकेट किपर रोहनच्या वतीने आपण जर पाहिलं ड्रॉप झाले, त्याच्यानंतर आउटफील्डमध्ये मात्र सुद्धा भरपूर चुका घडल्या गेल्या आणि त्याच अनुषंगाने मात्र या सामन्यावरती आता मात्र कुठेतरी आपल्याला दबदबा पाहायला मिळतोय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचा. कारण येणारे 3 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त आणि फक्त 3च धाबींची गरज आहे. हो, आणि क्लोज फिल्डर्स थोडेसे बघायला मिळतात. बघा ना, एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग बरोबर अंपायरच्या बाजूने, एक शॉट फाईन लेग, शॉट मिड विकेटला तुम्ही फिल्डर पाहतात, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि तो पॉइंटला देखील आतमध्ये आणलाय. म्हणजे भरपूर सारे क्लोज फिल्डर्स आपल्याला बघायला मिळालेत सध्या 3 बॉल आणि 3 धावा वाचवण्यासाठी. तेजस पाटील ऑन स्ट्राईक आहे. ज्याच्या षटकारानं 2 षटकारांनी मॅच फिनिश केली होती आफ्टरनून सेशनला. आणि आय थिंक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तेजस पाटील मात्र या चेंडूवरती सुद्धा मात्र मॅच फिनिश करू शकतो. करत पाटील 3 बॉल 3 धावांची गरज आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. तेजस समोर ऑन साइडला बॉल लावत खेचून मारलाय, फिल्डर प्रयत्न करतोय आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आज बरोबर स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल संघानं बाजी मारली आहे. पहिला संघ ठरलाय सेमीफायनल चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या सेमीफायनल मध्ये पोहोचणारा.
मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल अँड हार्ड लक टफ लक टीम. जय हनुमानी ताडे. जबरदस्त या ठिकाणी आपल्याला खेळ आपल्याला मुठवल संघाच्या वतीने पाहायला मिळाला आणि आय थिंक पहिला संघ ठरला या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा. अभिनंदन उत्तम शेठ पाटील, अभिनंदन टीम मुठवल अँड हार्ड लक भगवानजी पाटील अँड हार्ड लक जय हनुमानी ताडे. डीजे कम ऑन. चला या सामन्यातील आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच जो पुरस्कार आहे तो आपण इथे वितरित करू.